पिण्याच्या पाण्याची टंचाई संदर्भातली आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण घेतली होती। माननीय लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते। मंत्रिमंडळातले आमचे सहकारी जयकुमार गोरे साहेब ऑनलाइन या बैठकीला उपस्थित होते। याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण पिण्याच्या पाण्याची टंचाई याच्यावरती आपण सर्वाधिक चर्चा केली आणि या गोष्टीचं पालकमंत्री म्हणून मला समाधान आहे की गतवर्षीपेक्षा निम्म्यापेक्षा जास्त संख्या टँकरची कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो। आज केवळ 68 टँकर पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहेत की जे गेल्या वर्षी 218 त्याची संख्या होती। त्यामुळे आपण ज्या उपाययोजना केल्या गेल्या 2 वर्षात जलजीवन मिशनची कामं केली, जिल्हा आमदार फंडातनं, डोंगरी विकास निधीमधनं, कोयना भूकंप पुनर्वसनमधनं, विशेषतः कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, जावली, महाबळेश्वर आणि वाई या महत्त्वाच्या जे भूकंप अफेक्टेड तालुके आहेत त्यातनं आपण काही कामं केल्यामुळं संख्या कमी झाली। आजही आम्ही स्टँडिंग ऑर्डर्स सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना आणि सर्व तहसीलदारांना पालकमंत्री म्हणून मी दिलेले आहेत की आत्तासुद्धा इथून पुढे 1 महिना 10 जूनपर्यंत पावसाची अपेक्षा आपल्याला आहे, अपेक्षित येणं पाऊस, पण अजून 1 महिनासुद्धा ज्या गावांची, ज्या वाडींची, ज्या वस्तींची टँकरची मागणी येईल, ज्या दिवशी मागणी येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तहसीलदार, BDO आणि पाणीपुरवठा अधिकारी यांनी समक्ष पाहणी करायची आणि तिसऱ्या दिवशी तो प्रस्ताव टँकरचा मंजूर करायचा। हे स्टँडिंग ऑर्डर्स मागच्या मीटिंगला दिल्या होत्या, याही मीटिंगला दिलेल्या आहेत। पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना करण्यासाठी निधी सरकार कमी पडू देणार नाही। जलजीवन मिशनच्या सुद्धा कामांचा आपण आढावा घेतला। मागच्याच बैठकीमध्ये मी जलजीवन मिशनच्या कामांना जिथं विद्युत कनेक्शनची तरतूद नव्हती अशा जवळपास 57 योजनांना जिल्हा नियोजनमधनं आपण विद्युत कनेक्शन देण्यासाठी निधी मंजूर केला आणि त्या सुद्धा 57 योजना या 15 दिवसात विद्युत कनेक्शन जोडून पूर्ण होतील। अधिक काही जलजीवन मिशनमधल्या योजनांचा आढावा त्या विधानसभा क्षेत्रातल्या आमदारांना घेण्याची विनंती आजच्या बैठकीमध्ये मी केलेली आहे। कारण बऱ्याच ठिकाणी मेन रायझिंग मेनची पाईपलाईन असेल, साठवण टाकी असेल, वितरण व्यवस्था असेल किंवा आता मी सांगितलं तसं पाणी पुरवठा योजनेसाठी करायला लागणारा विद्युत पुरवठा असेल, या काही बाबी ह्या त्यावेळच्या इस्टिमेटमधनं राहून गेल्या होत्या। तर योजना निहाय एक पूर्ण दिवस माननीय आमदार महोदयांनी पाणीपुरवठा विभागाच्या, विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर विस्तृत आढावा बैठक घ्यावी आणि संबंधित डेप्टी इंजिनियरच्या मार्फत जिल्हा परिषदेकडे तसा प्रस्ताव द्यावा की जेणेकरून त्याही अपुऱ्या योजना ह्या तातडीनं पूर्ण आपल्याला करता येतील। ऑन एन ॲव्हरेज जिल्ह्यातल्या धरणांचा पाणी साठा हा गेल्या वर्षी जेवढा होता काही ठिकाणी कमी झालाय, काही ठिकाणी जादा आहे, पण पाणी साठा मुबलक जिल्ह्यातल्या पाण्याच्या आपल्या धरणांच्या मध्ये आहे। कुठेही पाण्याची टंचाई जिल्ह्यामध्ये नाही। फक्त जिथं टँकर लागतात तिथं टँकर देण्याची तातडीची व्यवस्था प्रशासनाकडून आपण केलेली आहे। धन्यवाद। काही प्रश्न असतील तर विचारा। नाही, पाण्याचं संपू द्या अगोदर। हां, नाही, युद्धावरच गेला तुम्ही। काल मी स्वतः पोलीस मुख्यालयामध्ये गेलो होतो। जेव्हा सकाळी ऑपरेशन सिंदूर काल या ठिकाणी संपन्न झालं, मी मतदारसंघातून आल्यानंतर पोलीस मुख्यालयामध्ये मी स्वतः काल संध्याकाळी 5 वाजता गेलो। 1 तास जिल्ह्यातले सर्व SDPO, सर्व ठाणे प्रभारी यांच्याबरोबर मी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आणि सतर्क राहण्याची सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत। त्या अगोदरच मी काल पाटणमध्ये होतो 2 दिवस। माझे उपविभागीय अधिकारी पाटणचे जे आहेत त्यांना मी असल्यामुळे ते बंदोबस्ताला होते, पण मी त्यांना सांगितलं माझ्या बंदोबस्तासाठी थांबू नका, तुम्ही तातडीनं कोयना डॅमला व्हिजिट करा। ते काल स्वतः कोयना डॅमला व्हिजिट करायला गेले होते। आज त्यांना मी आतमध्ये 6 चेकपोस्ट आहेत आपली डॅमच्या पाठीमागच्या बाजूला जंगलामध्ये, आज प्रत्येक चेकपोस्ट व्हिजिट करायला त्यांना मी सांगितलेलं। आज सकाळपासून ते त्या ठिकाणी आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये अशी पॅनिक सिच्युएशन कुठेही नाही आणि पोलीस दलातले सगळ्या अधिकाऱ्यांना हेडक्वार्टर सोडायचे नाहीत। म्हणजे आपल्या ठाणे त्यांना जे पोलीस स्टेशन नेमून दिलेलं आहे त्याच पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात थांबायचं काल सूचना दिलेल्या आहेत। पोलीस दल निश्चितपणे सतर्क आहे। जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा कुठेही प्रश्न उपस्थित नाही।
साहेब, दुष्काळी भागात पाण्याचे टँकर सुरू आहेत, मात्र जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी भेडसावतो. म्हणजे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न, टँकरनं जे पाणी आपण देतो त्या टँकरनं देताना दरडोई जे पाणी देतो माणसांची लोकसंख्या कॅल्क्युलेट करून त्याच्यात जनावरांचाही समावेश करूनच ते प्रमाण ठरलेलं आहे. यापूर्वी जे प्रमाण ठरून आलेलं आहे 100 लोकसंख्येला किती, 150 लोकसंख्येला किती, ती 150 लोकसंख्या धरताना 50% जास्त लोकसंख्येकडे जनावरं आहेत असं गृहीत धरूनच आपण किती लिटर माणशी पाणी द्यायचं त्याप्रमाणे आपण पुरेसं पाणी दिलेलं आहे. आणि अजून सुद्धा मागणी आली की बाबा जनावरांना पाणी कमी पडतंय तर ते सुद्धा आपण टँकरची खेप वाढवायच्या सूचना देऊ. जिल्ह्यात सगळ्यात जास्त पाण्याचे मान तालुक्यात आहे. मान तालुक्यात 105 गावात 50 गावात टंचाई आहे. आपण काय त्या तालुक्यात दौरा केला नाही किंवा पाणी केले किंवा कुठं पाणी, कारण यापूर्वी दुष्काळ पडला 2023 मध्ये, त्यावेळेस लोकांना धरणातलं पाणी पिण्यासाठी दिलं जात होतं, शेवाळलेलं पाणी दिलं जात होतं. त्यावेळेस सुद्धा लोकप्रतिनिधी कुठलाही तिकडे फिरकला नव्हता. तशी परिस्थिती आहे का आणि आपण तिकडे काय भेट देणार आहात? माननीय जयकुमार गोरे साहेब जे आमचे ग्रामीण विकास मंत्री आहेत, आमचे मंत्रिमंडळातले सहकारी आहेत, ते स्वतः त्या विभागामधले आहेत. आजच्या बैठकीमध्ये सुद्धा ते या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच बैठकीमध्ये त्यांनी देखील सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी धरणांमध्ये किंवा कॅनॉलमध्ये पाण्याचे साठे आहेत ते साठे प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्यासाठीच देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. जर काही ठिकाणी ते पाणी शेतीकडे वळवले आणि प्यायला मिळत नाही असं दिसलं तर संबंधित प्रांत अधिकाऱ्यांना जागेवर जाऊन पाहणी करून कारवाई करायचे आदेश आपण दिलेले आहेत आजच्या बैठकीमध्ये. ओके. मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे, त्याच्यानंतर सर्व्हिसिंग सेंटर सुरू आहे, त्याबाबत काय सूचना? पाण्याचे साठे आज तरी आपल्याकडे मुबलक आहेत. म्हणजे बांधकामं बंद करावीत किंवा सर्व्हिसिंग स्टेशन बंद करावीत इतका मी तर म्हणेन ऑन अँड ॲव्हरेज काढलं तर गेल्या वर्षीपेक्षा जादा पाणी जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे अशी परिस्थिती आज तरी नाही. आली समजा महिन्याभरामध्ये पाऊस लांबला वगैरे काय झालं तर त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही बैठक घेऊ सगळ्या आमदारांच्या बरोबर आणि त्याच्यावर त्या प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय करू. जिल्ह्यात सुद्धा जल जीवन मिशन म्हणून मानसी 55 लिटर शुद्ध आणि स्वच्छ पाणी देण्याची योजना आहे. 2023 मध्ये मार्च 2023 मध्ये जी मुदत संपली, आज 2 वर्ष झाली. जिल्ह्यातील अनेक योजना पूर्ण आहेत आणि एवढ्या योजना असून सुद्धा पाणी टंचाई भासण्याचे कारण काय? तुम्ही आता ऐकलं नाही मग 218 वरून 68 वर संख्या आली. ही कशामुळे आली? 218 टँकर गेल्या वर्षी होते साहेब, आज 68 आहेत फक्त. मग या ज्या योजना पूर्ण झाल्या नसत्या तरी ही टँकरची संख्या तेवढीच राहिली असती ना. पण अनेक गावात 10-12 टाकीत पाणी चढत नाही अशी पण परिस्थिती आहे. मी त्याच्यासाठीच आता सांगितलं की सर्व माननीय विधानसभा सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातल्या जलजीवन मिशनच्या कामांचा ह्या 15 दिवसात योजना समोर ठेवून ते पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, विद्युत विभागाचे अधिकारी त्यांना घेऊन योजना निहाय त्या योजनांना हर घर नल याप्रमाणे कसं पाणी देता येईल याचा विस्तृत आराखडा 15 दिवसाच्या आत जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तिने द्यावा अशा पद्धतीची विनंती आज सगळ्या मान्य आमदार महोदयांना आजच्या बैठकीत मी केली. माझं स्वतःचं वैयक्तिक पत्र त्या बाबतीतलं आजच मी सगळ्या आमदार महोदयांना देतोय. पाणी कपात करण्याची काही परिस्थिती आहे का? बिलकुल नाही. पुरेसा साठा आहे. त्यावेळी घेऊ मीटिंग आपण. आता प्रिडिक्शन 10 जूनचं आज काय करणार आपण? पालकमंत्री जिल्ह्यात अवेलेबल आहेत सारखे, त्यामुळं तसं वाटलं तर पुन्हा सर्व आमदार खासदारांना बोलवू, चर्चा करू आणि त्या परिस्थितीनुसार योग्य निर्णय योग्य त्यावेळी घेऊ.